नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, ई चलनाविरोधामध्ये आक्रमक पाऊल उचलणाऱ्या वाहतूकदारांना दिलासा देण्यासाठी परिवहन विभागानं निर्णायक पाऊल टाकलंय. वाहतूकदारांच्या थकीत ई चलन दंडापैकी 50% रक्कम माफ करावी असा प्रस्ताव विभागानं सरकारकडे पाठवलाय. त्यासोबतच वाहतूकदारांसाठी अभय योजना लागू करण्याचाही विचार सुरू आहे. रस्ते वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी अपघात नियंत्रणासाठी राज्यामध्ये ई चलन प्रणाली अस्तित्वात आणण्यात आली. परिवहन विभागासह वाहतूक पोलिसांकडूनही प्रणालीचा वापर होतोय. ई चलनाच्या माध्यमातून वाहतूकदारांच्या वाहनाचे फोटो काढून वाहन मालकांच्या मोबाईलवरती दंडाच्या रकमेचा संदेश झळकताना दिसतोय. अनेकदा मोबाईलमध्ये संदेश येत नाही, मात्र वाहनांचं पासिंग करताना हजारो रुपयांचा दंड थकीत असल्याचं चालकांना समजतं. विशेष म्हणजे राज्यामध्ये ई चलनाची थकीत रक्कम 50,000पासून ते अगदी 5 लाखांपर्यंत असलेले अनेक वाहतूकदार आहेत. परिवहन विभागानं ई चलनाच्या थकीत दंड आणि नव्याने येणाऱ्या दंडासाठी स्वतंत्र उपाययोजना प्रस्तावित केलेल्या आहेत. वाहनधारकांच्या थकीत दंडाच्या रकमेपैकी 50% रक्कम माफ केल्यास वाहतूकदारावरील आर्थिक ताण काहीसा कमी होणार आहे. त्यामुळे वाहतूकदार दंड भरण्यास पुढे येतील. नव्यानं ई चलन प्राप्त झाल्यानंतर 90 दिवसांच्या आतमध्ये दंडाची रक्कम भरल्यास वाहतूकदारांना काही टक्के सूट देखील देण्यात येणार आहे. यामुळे दंडाच्या रकमेच्या वेळच्या वेळी भरणा होईल असा विश्वास परिवहन विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. राज्यातील वाहतूकदारांवरील ई चलनाच्या थकीत दंडाची रक्कम ही अंदाजे 5,000 कोटी रुपयांच्या घरात आहे. यातील निम्मी रक्कम म्हणजे सुमारे 2,500 कोटी रुपयांच्या महसुलावरती राज्य सरकारला पाणी सोडावं लागणार आहे. सद्यस्थितीमध्ये अभय योजना नगर परिषदा, नगरपंचायतींसह महापालिकांमध्ये मालमत्ताधारक थकबाकीदारांसाठी लागू आहे. यामध्ये माल वाहतूकदारांची भर पडल्यास राज्य सरकारच्या तिजोरीवरती मोठा परिणाम होत नाही असं अर्थ खात्यातील अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. राज्यातील वाहतूकदारांनी ई चलनाच्या मुद्द्यावरती 5 मार्चपासून बेमुदत राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन केलं होतं. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलं. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्यानं लेखी आश्वासनामुळे तूर्तास आंदोलन स्थगित केलं जात आहे. वाहतूकदारांच्या हिताचा निर्णय न झाल्यास पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा वाहतूकदारांनी दिलेला आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं वाहतूकदारांना आता मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण थकीत ई चलन दंडापैकी 50% रक्कम माफ करण्याचा प्रस्ताव सरकारकडे अधिकाऱ्यांकडनं देण्यात आला आहे. मग आता पाहूयात की पुढे काय होते ते. तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.